नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गेल्या 2 महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफची जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली। डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवरती किमान 10% पासून चीनसारख्या देशावरती थेट 200% टॅरिफ इम्पोज केले होते। यातून अमेरिका आणि चीनचे संबंध देखील ताणले होते। मात्र अमेरिकेतील कोर्टाने ट्रम्प यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने स्थगित केल्यामुळे ट्रम्प यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय। या बदलत्या परिस्थितीचा भारताला नेमका काय फायदा होणार याची आता चर्चा चालू झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफच्या यादीमध्ये भारतावरती 26% टॅरिफ लागू करण्यात आले होते। त्यामुळे भारतातील अनेक उत्पादनांच्या अमेरिकेतील किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। भारताची अमेरिकेमध्ये होणारी निर्यात देखील थोडी घटली होती, पण त्याच वेळी भारतापेक्षाही जास्त टॅरिफ असणाऱ्या देशांकडून भारतामध्ये उत्पादन करून इथून उत्पादन अमेरिकेत निर्यात केलं जाऊ लागलं होतं। या पार्श्वभूमीवरती ट्रम्प यांच्या निर्णयाचा जगभरातल्या देशांनी धसका घेतला असताना खुद्द अमेरिकेतल्या न्यायालयानंच ट्रम्प यांना धक्का दिलाय। US कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड या न्यायालयानं ट्रम्प यांचा निर्णय हा कायद्याला धरून नसल्याचं नमूद केलंय। आणि एवढंच नाही तर ट्रम्प यांना अशा प्रकारे देशांतर्गत आयातीला नियंत्रित करण्यासाठी टॅरिफ आकारणी करण्याचा अधिकारच नसल्याचं न्यायालयानं सांगितलंय। ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफची आकारणी स्थगित करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत। त्यामुळे जगभरातल्या देशांनी सध्या तरी सुटकेचा निश्वास सोडलाय। या पार्श्वभूमीवरती भारतीय बाजारपेठेमध्ये याचे नेमके काय पडसाद उमटणार याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरसकट टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयावरती न्यायालयानं स्थगिती आणली असली तरी यामुळे स्वतंत्र कायदेशीर तरतूद करून ट्रम्प प्रशासनानं लागू केलेले टॅरिफ हे थांबणार नाहीत। त्यामुळे भारतातील स्टील, ॲल्युमिनियम आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील सुटे भाग यावरती 25% टॅरिफ हे कायम राहणार आहेत। या पार्श्वभूमीवरती या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय कंपन्यांना 25% टॅरिफ हे भरावेच लागणार आहेत। दरम्यान भारतावरती अमेरिकेनं लागू केलेले 26% टॅरिफ कमी करण्याच्या मोबदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे शेती क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्याची अट घातली होती। यासाठी भारतावरती अमेरिकेकडनं चर्चेच्या वेळी दबाव टाकला जात असल्याचंही सांगितलं जात होतं। मात्र आता न्यायालयानं हे टॅरिफ स्थगित केल्यामुळे भारताला रेसिप्रोकल टॅरिफच्या दबावाखाली तडजोड करण्याची आवश्यकता राहिली नसल्याचं बोललं जात आहे। याशिवाय 2 एप्रिल रोजी रेसिप्रोकल टॅरिफ लागू होण्याआधी भारतानं अमेरिकेकडनं सादर करण्यात आलेल्या टर्म्स ऑफ रेफरल अर्थात TOR मान्य केल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसनं दिली होती। मात्र आता बदललेल्या परिस्थितीमध्ये भारताला आपली भूमिका नव्यानं ठरवता येऊ शकते। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं अमेरिकन न्यायालयाच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। देशासमोरील राष्ट्रीय आणीबाणीच्या मुद्द्यांचा सामना कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार लोकांमधून निवडून न गेलेल्या न्यायाधीशांना नाही, अशी स्पष्ट भूमिका व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी जाहीर केली। तसेच डोनाल्ड ट्रम्प सध्याच्या आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी त्यांच्या सर्व कार्यकारी अधिकारांचा वापर करतील असंही देसाई यांनी स्पष्ट केलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ट्रम्प यांच्या टॅरिफला सध्या तरी स्थगिती मिळालेली आहे, परंतु तिथे अजून हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट बरंच काही बाकी आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्की तिथे काय घडतंय हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।